डिझेल बनावट डीएफ रसायन प्रकरणी धुळे तालुका पोलिसांची धडक कारवाई। बेशिस्त वाहतुकीवर शहर वाहतूक शाखेचा कारवाईचा दंडुका, मोहिमेचे स्वागत। बोरविहीर ते नरढाणा रेल्वे मार्गासाठी संपादित जमिनीचा योग्य मोबदला मिळावा, दराचा पुनर्विचार। निस्पृह आणि निर्भीड पत्रकारिता पुरस्कार प्राप्त झाल्याने पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आला सत्कार सन्मान। धुळे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व समन्वय आणि संनियंत्रण समितीची आढावा बैठक संपन्न। आणि धुळे शहरात आयोजित चाचा नेहरू बाल महोत्सवाचा समारोप। बनावट डीएफ रसायन वाहतूक पकडीत धुळे तालुका पोलिसांनी धडक कारवाई केली आहे। या प्रकरणी योगेश धनगर व सहकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करीत धुळे तालुका पोलिसांनी कारवाईचा फार सावळला आहे। बनावट रसायन उत्पादित करीत विक्रीच्या उद्देशाने त्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती प्राप्त होताच धुळे तालुका पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी कार्यक्षेत्रातील बिलाडी ते धुळे रस्त्यालगत सापळा रचित संशयित महिंद्रा वाहनाची तपासणी केली असता त्यात आढळलेले डिझेल बनावट रसायन ताब्यात घेत कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून त्याची तपासणी करून घेतली असता ते बनावट असल्याची बाब निष्पन्न झाली आहे। धुळे तालुका पोलिसांनी धडक कारवाई करीत योगेश धनगर राहणार गरताड शिरपूर, भूपेश धनगर राहणार असली शिरपूर, प्रवीण राजू मालचे राहणार कळमसरे शिरपूर यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा नोंद करीत कठोर कारवाई केली आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पोलीस कॉन्स्टेबल राकेश मोरे, कुणाल शिंगाणे, रवींद्र सोनवणे व सहकारी पथकाने केली आहे। वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या विरुद्ध शहर वाहतूक शाखेने मोहीम उघडीत धडक कारवाईची भूमिका घेतली आहे। फॅन्सी नंबर प्लेट, पोलीस व वेगवेगळे प्लेट्स लावून फिरणाऱ्या विरुद्ध देखील ठोस व कठोर कारवाई सलगपणे वाहतूक शाखेच्या वतीने केली जात आहे। धुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचा उडालेला बोजवारा नवीन नाही, या विरुद्ध काही वेळ ओरड होते। यंत्रणेकडून कारवाईची भूमिकाही घेतली जाते, मात्र नंतर पुन्हा होणारी पूर्ववत परिस्थिती प्रशासनाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करीत असते। धुळे शहर वाहतूक शाखेने बेशिस्त वाहनधारकाविरुद्ध धडक कारवाईची मोहीम उघडली आहे। यात विशेषतः फॅन्सी नंबर प्लेट्स, पोलीस व वेगवेगळे प्लेट्स वाहनावर लावून फिरणे, कर्णकर्कश हॉर्न वाजविणे याविरुद्ध धुळे शहर वाहतूक शाखेने ठोस व कठोर कारवाईची भूमिका घेतली आहे। शहरातील कालिका माता मंदिर परिसर व शहरातल्या विविध परिसरात वाहतूक शाखेने ठोस कारवाईची भूमिका घेतली आहे। या भूमिकेचे सुज्ञ धुळेकरांच्या वतीने स्वागत केले जात आहे। बोरविहीर ते नरढाणा नवीन रेल्वे मार्गासाठी संपादित जमिनीच्या अंतिम निवड्याबाबत दिलेल्या अन्यायकारक व बेकायदेशीर दराचा पुनर्विचार करीत उचित दर मिळावा अशी मागणी करीत स्थानिकांनी जिल्हा प्रशासनास निवेदन सादर केले आहे। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशद्वारावर निदर्शने देखील करण्यात आली आहेत। बोरविहीर ते नरढाणा नवीन रेल्वे मार्गाच्या कामाने वेग घेतला आहे। याकरिता मौजे दापुरा, दापुरी लोण कुठे व सर्व परिसरातील जमिनीचे संपादन करण्याची कार्यवाही केली जात आहे। मात्र याकरिता जमिनीच्या अंतिम निवाड्यात देण्यात आलेला जमिनीचा दर हा अत्यंत अन्यायकारक आहे। दिलेला अन्यायकारक व बेकायदेशीर दर रद्द करीत दराचा पुनर्विचार करावा व योग्य उचित दर मिळावा अशी मागणी करीत दापुरा, दापुरी, लोणकुठे व सरवड येथील संबंधित शेतकऱ्यांनी धुळे जिल्हा प्रशासनास निवेदन सादर केले आहे। निवेदन देतेवेळी सतीश पाटील, भाऊसाहेब पाटील, किरण पाटील, विजय पाटील, सुरेश धनगर, श्रावण धनगर यांच्यासह सहकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। ज्ञानेश्वर चौधरी, रेल्वे भूसंपादक शेतकरी, आज जिल्हा परिषद धुळे येथे केंद्र सरकारने राबवलेल्या स्कीमांबद्दल दिशा म्हणून जी समिती असते त्या समितीची आज मीटिंग होती। त्या मीटिंगमध्ये धुळे लोकसभेचे खासदार, नंदुरबार लोकसभेचे खासदार, जिल्हाधिकारी साहेब, प्रांत साहेब,
तसेच रेल्वेचे अधिकारी व जिल्हा परिषद व इतर डिपार्टमेंटचे सर्व वरिष्ठ अधिकारी हजर होते. त्या मीटिंगमध्ये टोटल 64 विषय झाले. त्या 64 विषयांमध्ये हा एक रेल्वेचा जो विषय आहे की जमीन संपादित बाबतीत आणि शेतकऱ्यांवर जो अन्याय झालेला आहे त्या बाबतीत त्यांनी तो विषय घेतला. आणि जिल्हाधिकारी साहेब त्यांना रेल्वेच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट सांगितलं की त्यांचे शेतकऱ्यांचे जे लहान लहान मुद्दे तुमच्याकडनं जे सुटले असतील ते परत जागेवर द्या, ते मुद्दे त्यांचे ॲड करा आणि ते लवादात पाठवा. लवादात आल्यानंतर आम्ही त्याचा विचार करू, किंमत वाढवण्याच्या बाबतीत पैसे कसे द्यायचे. तर मग आम्ही सांगितलं साहेबांना की साहेब म्हटलं आम्ही 13 तारखेपासून उपोषणाला बसतोय, परंतु साहेबांनी सांगितलं की तुम्ही 26 तारखेपर्यंत थांबा, तुमचा जो विषय आहे तो आम्ही मार्गी लावतो, तुमचे पैसे कसे वाढवता येईल, कसे ॲडजस्ट करता येतील त्या संदर्भात आम्ही विचारविनिमय करू आणि 26 तारखेपर्यंत तुम्हाला निर्णय देऊ आम्ही. परंतु आमचा जो निर्णय होता की उपोषणाला बसण्याचा शेतकऱ्यांचा, तो निर्णय आम्ही तूर्त स्थगित केलेला आहे 26 जानेवारीपर्यंत. पण आमचा विषय जर मार्गी लागला नाही तर आम्ही आमच्या निर्णयाला ठाम आहोत. 26 तारखेनंतर आम्ही परत उपोषणाला बसणार आणि जोपर्यंत लवादमध्ये आम्हाला योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत आम्ही जमिनीचा ताबा देणार नाही. चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरूम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे. गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक क्यूसिस लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे. फोन 235 570. मूलचंद चोखमर कांकरिया यांच्या आशीर्वादानं वैद्यकीय क्षेत्रात नामांकित असलेले गणेश मूलचंद कांकरिया यांच्या वतीनं धुळे शहरात सादर आहे मेडिकलची दुसरी शाखा, सिटी सेंटर मेडिकल, गोल चौकी, महात्मा गांधी पुतळ्यासमोर, आग्रा रोड, धुळे. सिटी सेंटर मेडिकल दालन धुळे शहरात सज्ज आहे. सर्व हॉस्पिटलची औषधे, डायबिटीज, ब्लड प्रेशर, त्वचारोग ह्या आजारांवरील गुणकारी औषधे, शिवाय नेबुलायझर वाफ मशीन, डायपर्स, 6 वर्षातील बालकांसाठी उपयुक्त सेरेलॅक, शौचाकरिता कमोड चेअर, सर्जिकल वॉकर, आधाराकरिता सर्जिकल काठी, सर्जिकल बेल्ट तसेच सर्व प्रकारची औषधे. आणि हो, नामवंत कंपन्यांचे चॉकलेट्स, आईस्क्रीम कोन, कोल्ड्रिंक्स, ब्युटी प्रोडक्ट्स, जनरल प्रोडक्ट्स हे देखील सिटी सेंटर मेडिकलमध्ये उपलब्ध आहे. आणि हो, सर्व उत्पादने आमच्याकडे वाजवी दरात मिळणार आहे. सिटी सेंटर मेडिकल, तुमच्या आरोग्याची काळजी आम्हाला आहे. विश्वास, प्रामाणिकपणा आणि सेवाभावी वृत्ती म्हणजेच सिटी सेंटर मेडिकल. संपर्क गोल चौकी, महात्मा गांधी पुतळ्यासमोर, आग्रा रोड, धुळे. धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे यांना यंदाचा निस्पृह व निर्भीड पत्रकारितेचा पुरस्कार सन्मान प्राप्त झाला आहे. या निमित्ताने श्री गर्दे यांचा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने सन्मान सत्कार करीत त्यांच्या वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात उत्तम सेवा कार्य करणाऱ्यांसाठी बदलापूर ठाणे येथील जनजागृती सेवा संस्थेच्या वतीने पुरस्कार प्रदान करीत सन्मानित करण्यात येत असते. यंदाचा निस्पृह आणि निर्भीड पत्रकारिता पुरस्कार सन्मान धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराने श्री मनोज गर्दे यांना सन्मानित करण्यात आल्याने धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने धुळे शहरातील पत्रकार भवन, साखरी रोड, धुळे येथे आयोजित कार्यक्रमात श्री मनोज गर्दे यांचा सन्मान सत्कार करण्यात आला आहे. यावेळी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रवींद्र इंगळे, मिलिंद बैसाणे, चंद्रशेखर पाटील, नूरखान पठाण, ओम शर्मा, सुनील पाटील, तुषार बाफना यांच्यासह पत्रकारिता क्षेत्रातील सहकारी त्या संख्येने उपस्थित होते. श्री मनोज गर्दे यांच्या भावी वाटचालीस या निमित्ताने शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व जिल्हा विकास समन्वय सनियंत्रण समितीची आढावा बैठक
खासदार शोभा बच्छाव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आहे। बच्छाव यांनी कामकाजाचा आढावा जाणून घेत योग्य त्या सूचना केल्या आहेत। धुळे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व जिल्हा विकास समन्वय व सहनियंत्रण समिती दिशा समितीची आढावा बैठक नुकतीच खासदार डॉक्टर शोभा दिनेश बच्छाव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आहे। या बैठकीस धुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, धुळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्यासह जिल्हा प्रशासनातील सर्व प्रमुख अधिकारी, विभाग प्रमुख उपस्थित होते। या प्रसंगी जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा खासदारांकडून घेण्यात आला, तसेच योग्य त्या सूचना देखील करण्यात आल्या आहेत। रेलवे बोर्ड जी यानी मुंबई दिल्ली मुझे उसका ये दो क्योंकि अभी एक सेशन है ना, तो मैं जल्दी मंजूर कर ये गया है 11वें महीने में गया कारण क्योंकि बहुत ट्रैफिक का प्रॉब्लम आ रहा है, आधा घंटा भी लोगों को रुकना पड़ता है, तो इसका मुझे थोड़ा जो डिटेल है ये जो मनमाड टू रेलवे अभी 2 सितंबर को इसके लिए कैबिनेट मंजूरी मिली है केंद्र में, तो उसका डीपीआर हो गया है। डीपीआर वगैरह सब अप्रूव हो गया मैडम। उसके बाद जो फेज 1 था होना चाहिए गुड शेड है। यस है। मालेगांव में भी है। मालेगांव में यस दुरिया में। यस। और ये जो लैंड एक्विजिशन का जो उनका विरोध है। यस। विरोध ऐसा है कि उनको लैंड एक्विजिशन जो आप कर रहे हैं ना, तो बहुत कम पैसा मिल रहा है। तो सुबह मेरे ऑफिस पे 25-30 किसान आए थे, तो उनका इश्यू है वही मैडम, वो हमारा स्टेट एडमिनिस्ट्रेशन लहान मुलांमधील गुन्हेगारी प्रवृत्ती रोखण्यासाठी त्यांच्यावर बालपणापासूनच चांगले संस्कार होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश संदीप स्वामी यांनी केले। धुळे शहरात आयोजित चाचा नेहरू महोत्सवाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते। महिला व बाल विकास विभागांतर्गत आयोजित चाचा नेहरू बाल महोत्सवाचा समारोप जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश श्री स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा क्रीडा संकुल धुळे येथे करण्यात आला आहे। यावेळी न्यायाधीश श्री स्वामी बोलत होते। या कार्यक्रमास महिला बाल विकास विभागाचे नाशिक विभागीय उपआयुक्त चंद्रशेखर पगारे, जिल्हा परिषदेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय फडोळे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा डॉक्टर श्रीमती उषा साळुंके, बाल कल्याण समितीच्या सदस्य ॲडव्होकेट अनिता भामरे, श्रीमती सुरेखा पवार, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गिरीश जाधव, परिवीक्षा अधिकारी दिनेश लांडगे, बाल संगोपन संस्थाचालक सुनील वाघ, शरद पाटील, सहाय्यक लेखाधिकारी श्रीमती मनीषा पिंपळे आदी उपस्थित होते। या प्रसंगी न्यायाधीश संदीप स्वामी म्हणाले की लहान मुलांमध्ये चांगल्या संस्काराची सुरुवात ही आई वडिलांनंतर शाळेपासूनच होत असते। त्यामुळे लहान मुलांना चारित्र्य संपन्न बनविण्यात आई वडिलांनंतर शाळेतील शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे। आपण जशी लहान बाळाची काळजी जशी घेतो तशीच काळजी मुलांची घ्यावी। मुलांना योग्य वेळी योग्य दिशा देणे आवश्यक आहे। तसेच मुलांना लहानपणापासूनच मुलींचा स्त्रींचा सन्मान करणे शिकविणे गरजेचे आहे, जेणेकरून समाजातील अत्याचार कमी होण्यास मदत होईल। लहान मुलींनीही गुड टच बॅड टचची तसेच त्यांच्यावर कोणी अत्याचार करीत असल्यास याबाबत त्वरित माहिती शिक्षकांना द्यावी। शिक्षकांनीही न घाबरता पोलीस किंवा महिला बाल विकास कार्यालयास माहिती द्यावी किंवा टोल फ्री क्रमांक 1098 वर कॉल करावा। वसतिगृहात राहणाऱ्या मुला मुलींवर अत्याचार होणार नाही याची काळजी शिक्षक तसेच अधीक्षकांनी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे। विभागीय उपायुक्त श्री पगारे म्हणाले की संस्थांमध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या अनाथ, निराधार
उन्मार्गी मुलांमधील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्यात एकमेकांविषयी बंधुभाव, सांघिक भावना निर्माण होण्यासाठी दरवर्षी चाचा नेहरू बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार नाशिक विभागातील पहिला बाल महोत्सव जळगाव, नंतर धुळे, नंदुरबार येथे संपन्न होत आहे. तसेच 15 ते 17 जानेवारी रोजी नाशिक व अहिल्यानगर येथे बाल महोत्सव होणार आहे. तसेच 25 ते 27 जानेवारी दरम्यान विभाग स्तरावर बाल महोत्सवाचे आयोजन केले आहे. या ठिकाणी विजयी झालेल्या विद्यार्थ्यांनी विभागीय स्तरावरील बाल महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. त्याचप्रमाणे प्रत्येक बालकांनी तसेच पालकांनी आपल्या नातेवाईकांमध्ये, परिसरात, गावात, तालुक्यात, जिल्ह्यांमध्ये बालविवाह होणार नाही याची दक्षता घ्यावी. कुठेही बालविवाह संपन्न होत असेल तर त्याची माहिती 1098 टोल फ्री क्रमांकावर द्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते चित्रकला, उंच उडी, लांब उडी, 100 मीटर धावणे, बुद्धिबळ, कबड्डी, फॅन्सी ड्रेस, वैयक्तिक नृत्य, मुले-मुली, सांघिक नृत्य, चित्रकला, मतिमंद गट आदी स्पर्धेमधील विजेत्या प्रथम, द्वितीय तसेच उत्तेजनार्थ विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गिरीश जाधव यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने निरीक्षण गृह, बालगृहातील विद्यार्थी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.